पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अनवेन, ते काय नाही, ते वेंचर प्रोजेक्टचं अपडेट द्यायचं होतं तुला म्हणून आलो। मीटिंग प्लॅन केली ते चौधरी यशवर्धन सोबत। नाही म्हणजे तुला याची गरज नाही, मी हँडल करतो, काय टेन्शन नाही, बांधू नदी। त्यातून तुला यायचं असेल तर तू येऊ शकते। रितेश भाई, आय एम सॉरी, मी काल एवढं ओव्हर रिॲक्ट केलं। अरे नाही अनुभव, इट्स ओके। आज तुमची यशवर्धन बरोबर मीटिंग होईल असं वाटत नाही मला। का पण का नाही जमणार? कारण तुमच्या दुसऱ्या मीटिंग्स असतील त्या तुम्ही करा ना आधी। ते करतो मी, पण ही काय प्रॉब्लेम काय? मी नाही सांगते ना। ओके, नो प्रॉब्लेम। मग काय बाकी दिवसभरात काय विशेष नाही, ते शाह इंडस्ट्रीजच्या शाह बरोबर मीटिंग आहे आणि ते स्टोनवेल वाल्यांबरोबर मीटिंग आहे। दॅट्स इट। काय करायचं आपल्याला? आपण नाही, तुम्ही। मी यशवर्धन चौधरीच्या पॅलेसवर चालले। इज इट? अरे बघ काय प्रॉब्लेमच नाही, मी बघतो ना इकडे सगळं, काय टेन्शन नाही। तू जा ना, मी करतो। रितेश भाई, तुम्ही जसं समजताय तसं काही नाहीये। अरे पण आता का, कशाला, कशासाठी जाती असं काही प्लीज विचारू नका। माझं कारण वेगळं आहे। पप्पा। अरे अनु बेटा, ये बस। पप्पा, मला बोलायचं होतं तुमच्याशी। एक थोडेसे पेपर वाचतो, हे महत्वाचे आहेत, मग नंतर बोलू, चालेल? पप्पा, थोडं अर्जंट होतं। ओके, बर। पप्पा, मी आता जे तुम्हाला सांगायला जाणार आहे, मे बी ते ऐकल्यावर तुम्हाला शॉक बसेल, पण मला असं वाटतं हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे। काय सांगायचंय? पप्पा, यशवर्धनच्या बायकोचं नाव नेहा चौधरी आहे। ती आता जिवंत नाहीये, पण ती माझ्यासारखी दिसते, सेम टू सेम माझ्यासारखी। पप्पा, नेहा यशवर्धन चौधरी। म्हणजे अनुला सगळं कळलंय? देवी मा, ज्याची भीती होती शेवटी ते झालंच। का कळू दिलंस तू तिला? कसं शक्य आहे? यशवर्धन चौधरीची बायको सेम टू सेम तुझ्यासारखी? पप्पा, हे कसं शक्य आहे ते मला पण नाही माहिती, पण ती अगदी माझ्यासारखी दिसते। मला पण जेव्हा हे पहिल्यांदा कळलं तेव्हा मला शॉक बसला। मला खरंच कळलं नाही, असं कसं शक्य आहे, इतकी सेम टू सेम। म्हणजे आम्ही कसं सांगू तुम्हाला पप्पा? नाही, मला वाटलंच होतं एक ना एक दिवस हे चौधरी पाटीत खंजीर खुपसणारच। जुनी सवय त्यांची। मी केलेल्या उपकारांची अशी परतफेड केली, नीच नालायक। पप्पा, असं का बोलताय तुम्ही? तुला लक्षात येत नाही की हा त्यांचा डाव आहे म्हणून? हे त्यांनी रचलेलं षडयंत्र आहे। हे असंच वागून त्यांनी मला मात दिली होती बिझनेस मध्ये। मी हारत नाही म्हटल्यानंतर आता माझ्या मुली। पण बेटा, एक लक्षात ठेव, मी अजून जिवंत आहे। त्यांच्या भूलथापांना मी तुला बळी पडू देणार नाही आणि तू पडायचंही नाही। पप्पा, अगं तुला लक्षात येत नाही का? या सगळ्या असल्या गोष्टी सांगून ते तुला माझ्यापासून दूर नेऊ पाहत आहे। एकदा का तू दूर गेलीस की मला बिझनेस मध्ये त्यांना संपवता येईल। हे त्यांचं षडयंत्र आहे। म्हणून मी तुला म्हणत होतो की त्यांच्याबरोबर बिझनेस नको, कुठलेही संबंध नको, पण तुझं मन चांगलं आहे ना। मला काय माहित ही चौधरी मंडळी असं वागतील म्हणून। शेवटी आलेच आपल्या लायकीवरती।
सगळं प्लॅन्ड हे त्यांचं. हा सगळा खेळ चौधरींनी उभा केलेला आहे, पण मी यात तुला फसू देणार नाही. पप्पा मे बी तुम्ही जे बोलताय ते सगळं खरं असेल. मे बी हे सगळं त्यांनी खोटं मुद्दाम केलं असेल. पण यशवर्धनची ती लहान मुलगी ती तर खोटं नाही बोलणार ना पप्पा. यशवर्धन नेहाची मुलगी? हो पप्पा, यशवर्धन आणि नेहाला एक 5 वर्षाची मुलगी आहे. पप्पा त्या बिचारीला काय कळणार हे बिझनेसचे धावपेच. तिने जेव्हा मला पहिल्यांदा अचानक भेटली आणि पाहिल्यावर ती लगेच बेशुद्ध पडली. बेशुद्ध पडली? तुला कुठे भेटली ती? नाही, मी त्या दिवशी यशवर्धनच्या ऑफिसमध्ये गेले होते काही कामानी. पण मी निघतच होते पप्पा आणि ती मला रस्त्यात दिसली. तिने मला पाहिलं आणि तिला चक्कर आले. ती बेशुद्ध पडली पप्पा. वा वा अनु बेटा, बारी बोली दिकरी. एक स्मार्ट बिझनेस वुमन, तुला एवढे कळू नये ती मुलगी अचानक समोर आली? अचानक नाही बेटा, त्यांनीच तिला तुझ्या समोर आणलं असणार. हा सुद्धा सगळा त्यांचा प्लॅनचा भाग आहे. ती मुलगी तिथंच कशी आली? पप्पा मला नाही माहिती ते काय असेल, पण मला फक्त एवढं माहिती की माझ्यामुळे कोणीतरी आजारी पडलंय आणि मला तिथे जायला हवं. कुठे? यशवर्धन चौधरीच्या पॅलेसवर. पप्पा ती लहान मुलगी, तिला त्रास झालाय. तिला मला भेटायचंय. मला जायला हवं. मला तिच्यासाठी जायला हवं पप्पा. अगं त्या लोकांनी तुला हिप्नोटाइज केलंय. तू त्यांना हवं तसं करतेस, तसं करू नकोस. अगं तुला आता इमोशनली इन्फ्लुएन्स करायला ते त्यांच्या मुलीचा वापर करतायत. त्या मुलीने तुला सोडलंच नाही तर? माझ्याकडे या प्रश्नांची उत्तरं नाही पप्पा. मला फक्त हे कळत नाही की तुम्ही का असे वागताय. तुम्ही का हे सगळं समजून नाही घेतात पप्पा. पप्पा तुम्हाला कसली भीती? ही भीती आहे का की मी तिथे गेले तर परत येणार नाही? त्यांच्या मुलीमुळे तुमची मुलगी तिथेच राहील असं वाटतंय का पप्पा तुम्हाला? माझा श्वास आहेस बेटा तू. तुम्ही टेन्शन नका घेऊ पप्पा. मी परत येईन आणि तुम्ही ठरवलेल्या दिवशी मी लग्न सुद्धा करीन. पण पप्पा प्लीज आत्ता मला जाऊ द्या. त्या लहान मुलीला माझी गरज आहे पप्पा. तिला खरंच माझी गरज आहे. प्लीज पप्पा, प्लीज पप्पा, आय रिक्वेस्ट यू. प्लीज पप्पा. ठीक आहे, जा. पण माझी शपथ घे, मला दिलेला शब्द तू पाळशील आणि लवकरात लवकर परत येशील. आय प्रॉमिस यू पप्पा. मी लवकरात लवकर परत येईन. पण मला आत्ता जाऊ द्या. थँक्यू पप्पा. येते मी. परी, ए परी, बोल ना बेटा माझ्याशी. ए परी, तुला आपली ती पावभाजीची पार्टी आठवते का ग? हा, केवढी मज्जा केली होती ना आपण. तू किती छान गाणं म्हणत होतीस तेव्हा. कुठलं होतं ते? एक छोटासा पॅलेस, एक छोटासा पॅलेस. आईसाठी परीसाठी एक छोटासा पॅलेस, एक छोटासा पॅलेस. आय एम सो सॉरी नेहा. मी परीची काळजी नाही घेऊ शकत आहे का? म्हणजे मी तिची आई व्हायचा खरंच प्रयत्न करतोय, पण मला माहिती आहे मी कमी पडतोय. आई होणं खरंच खूप कठीण आहे. यश, तू काळजी नको करूस. आपली परी लवकरच बरी होईल. नेहा, मी अनुष्काला आज इथे बोलवलंय. म्हणजे परीने तिला पाहिलं आणि शॉक घेतला, त्यानंतरच तिची ही अवस्था झालीये. म्हणून मला असं वाटलं कदाचित तिला बघितल्यानंतर. मला माहितीये यश. आय एम सॉरी नेहा. माझ्याकडे काही ऑप्शन नव्हता ग. मला कळत नव्हतं मी काय करू. तुला गिल्टी वाटण्यासारखं काही नाहीये यश. खरंच आता परी बरं होणं जास्त महत्वाचं आहे आणि तीच गरज आहे. आणि परीची जी अवस्था झाली आहे त्यातनं जर तिला बाहेर काढायचं असेल तर तिला खरं कळणं गरजेचं आहे. किती अनुष्का आहे, नेहा नाही.
हो महाराणी साहेब, आपण इकडे आहात. शांतपणे सूप बनवतेस. नॉनसेन्स. माझं डोकं फिरवल्यावर तुला इतकं शांतपणे सूप कसं बनवते मी? फिरवलेस ना माझं डोकं, आता मी पण तुझं डोकं फिरवणार. बहिणी ये. गोळ्या नको ना. घे. गुड गर्ल. निघायचं. निघायचं. ए वहिनी खोलीच्या बाहेर पडलीस ना, तंगडं मोडून ठेवी. माझा हात. बहिणी सोडा ना. परत आयुष्यात उभे राहू शकणार नाहीस तू. आणि या घरात ना आता तुला सांभाळायला दुसरं कोणीही नाहीये. तुझी सगळी फेवरेट माणसं आहेत ना परी बरोबर आहेत. आता फक्त तू आणि मी. का केलीस का नाही हात सोडून? बघ ना ही वहिनी कशी वागते माझ्या बरोबर. मला तर आता भीती वाटू लागली आहे की मलाच काहीतरी होईल. तू असली असतीस तर मला आधार दिला असतास ग. तू का गेलीस रे? हा ये ना. तू आलीस आणि काही दिवसातच या पॅलेसला या घरातली माणसं नकळतपणे एकमेकांशी जोडून लागली. आणि जर हवंय आता या असं म्हणून घरामध्ये परत काही मागितलं नाही. जबाबदारी असं मला मनापासून तुझा घरी येणे आणि या घरामध्ये घडणारे बदल हा बाळकृष्ण आहे ना, तू जी जी पूजा करते ती कोण आहे? ती अन्नपूर्णा देवी आहे. काही दिवसातच या पॅलेसला घरपण या घरातली माणसं नकळतपणे ही जबाबदारी तरी तू घ्यावी. तू आलीस आणि मनापासून वाटतं. मॅम काय होतं तुम्हाला? मॅडम हॅलो, रिसेप्शनवर पाणी पाठवा पटकन, अर्जंट. ही वहिनी नाही अशीच करते. माझं कधीच ऐकत नाही. तू असली असतीस ना तर नेहा. तू खरंच नेहा आहे? नेहा तू नेहाच आहेस ना? अगं हो हो अगं तू माझी नेहा आहेस. अगं तू परत आली माझी नेहा. आपण मी आता नेहा. अगं नेहा, अगं मला किती आनंद होतोय नेहा. पण कुठे गेली होतीस ग तू? आम्ही किती शोधलं तुला माहितीये का? अगं नेहा मॅडम, भूत भूत भूत. अगं नेहा, आमच्या सगळ्यांचा जीव खूप तडफडत होता ग. अगं आपला यश होतं, फक्त वेडा व्हायचा बाकी होता. आणि आपली छोटीशी परी अगं ती तर हिरबुसून गेली होती ग. एवढीशी मुलगी कशी जगली असती ग आईशिवाय? पण आता ना आता ती खूप खुश होईल, तुला माहितीये का? खूप खुश. पण नेहा अगं वहिनी आहे ना, वहिनी अगं तिने परत पहिल्यासारखं सगळं सुरू केलंय ग. पण ना मला खात्री आहे की तू आहे ना आता सगळं काही नीट करशील. तू सगळं काही सावरशील. मला, यशला, परीला. हो ना? अगं मी बोलत काय बसलीये? चल ना मी तुला सगळ्यांना भेटवते.
बघू तर किती खुश होतील माहितीये का तुला. आणि यशला तर आनंदाने धक्काच बसेल. अगं सगळ्यांना वाटत होतं की नेहा गेली आता ती परत येणार नाही, पण फक्त मला खात्री होती की माझी नेहा परत येणार. हो नेहा, हे चल ना चल ना चल ये चल. अगं ये ना आतमध्ये ये, सगळ्यांना भेट, पप्पांना दाखवते मी. ये ये. वहिनी 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 पाहिलं का कोण आलंय बघा ना. ही इथे. हो गॉड, घरापर्यंत पोहोचली शेवटी. या यशवर्धनच्या ऑफिसच्या खाली मला भेटल्या होत्या आणि माझी चौकशी करत होत्या, त्याच आहेत का? अगं नेहा, अगं तू इथे का उभी राहिलीस? ये ना बघा. तू इथे? आपली नेहा आलीये. तुम्हाला वाटत होतं ना माझ्या पाठीशी कोणी नाहीये, पण नेहा होती आणि ती आपल्याकडे आलीये. नेहा तू कुठे गेली होतीस ग? हा कुठे गेली होतीस? हे पण तुला सांगू, तुला आता बघून इतका आनंद होतोय ना. पण ना ही माणसं ही ना माझे काहीच ऐकत नव्हते ग. यांना ना माझ्यावर अजिबातच विश्वास नव्हता. पण मला मात्र होता ना, मला खात्रीच होती की माझी नेहा एक ना एक दिवस नक्की परत येणार. आणि तू आलीस नेहा, आलीस तू. पण तू आता पुन्हा सोडून नाही जाणार ना? सांग ना नेहा. नेहा मला ना तुझी खूप गरज आहे नेहा. या वहिनी ना, या वहिनींमुळे ना माझ्या जीवाला धोका आहे. अगं मला तुझी गरज आहे. तू 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 मला वाचव यांच्यापासून नेहा मला खूप वाचव. काय बडबडतेस तू? काय बडबडतेस तू? काय करतेस तू? मला सांग, तू आजच्या गोळ्या घेतल्या नाहीयेस का? गोळ्या सॉरी लागलं का तुला? मला काळजी वाटते ना तुझी मिथीला. हा गोळ्या घेतल्या नाहीस की बघ हे असा त्रास होतो तुला एवढा. का चुकवतेस तुझ्या गोळ्या? हा सांग मला, गोळ्या घेतल्या नाहीयेस का? ओके आपण गोळ्यांचा डोस घेऊया. ओके आय एम सो सॉरी. ऍक्च्युली ना ट्रीटमेंट सुरू आहे ना हिची. तर गोळ्या घेतल्या नाहीत ना की असाच पॅनिक अटॅक्स येत राहतात तिला. सो बट डोंट वरी. ओके हिने गोळ्या घेतल्या, आराम केला ना की हिला बरं वाटतं. तुझ्या रूम मध्ये चल. नेहा मला वाचव. नेहा तू पाहिलंस कशा गोड बोलतायत आणि असं आहे ना, गोड बोलूनच फसवतात या. अगं तुला आठवतंय का नेहा, तुला पण असं गोड बोलूनच फसवलं होतं यांनी. पण आता मात्र तू फसायचं नाही. यावेळेस तू फसायचं नाही. अगं तुला काहीच माहित नाहीये. तू गेल्यानंतर ना इथलं सगळं काही बदललंय. ये नाही मा चालाक बाई आहे. नाही सगळं स्वतःच्या मनासारखं करते. मला फार भीती वाटते. तिला स्टॉप इट. काय करतेस तू असं? म्हणून मी रागावते, कारण तू स्वतःची काळजी घेत नाहीस. व्हॉट कॅन आय डू? मला माहिती आहे तुम्ही हे सगळं नेहासमोर करताय ना. मला माहिती आहे, मला चांगलं माहिती. स्टॉप इट मिथिला. काय चाललंय तुझं? नाही नेहा मला यांची भीती वाटते का? नेहा आपण नाही थांबायचं इथे. तुझं ये माझ्यासोबत. इथे नाही थांबायचं. मिथिला नाही मी घेऊन जाणार हिला. मिथिला ना डोक्यात जायला लागले तर माझ्या. मिथिला होतीच आणि आता ही मेहता आली आहे घरामध्ये. आज घरातल्या सगळ्यांनी हिला बघितलं आणि नेहा समजले तर अजून प्रॉब्लेम होईल. नो बेसे मी तुला काही करून हे थांबवलं पाहिजे. तुला त्या मिथिलाला आवरलंच पाहिजे. डू समथिंग.